जरांगे पाटलांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे अंतरवाली सराटीमध्ये जाणार, आंदोलनाचा मार्ग जाहीर करणार। धनगर समाजाच्या आरक्षणाचा चिकित्सा अहवाल बासनात, महाधिवक्ता यांच्या अभिप्रायाविना अहवाल शासनाला परत। भारतीय रेल्वेकडून अयोध्या जंक्शनचं नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन। 30 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्या धाम रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन। नागपुरात आज काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा, 40 एकरवर मंडपासह व्यासपीठ। राहुल गांधी, सोनिया गांधींसह सर्व काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार। मुंबईतील जे रुग्णालयामधील 900 निवासी डॉक्टर आजपासून संपावर। डॉक्टर महेंद्र कुरा यांच्या मनमानी कारभाराविरोधात डॉक्टर संतापले, कारवाई न झाल्यानं निवासी डॉक्टर आक्रमक। मुंबई मंडळातील विजेत्यांकडून 593 घरं म्हाडाला परत, सोडतीमध्ये 700हून अधिक घरं रिक्त राहण्याची शक्यता। चेंबूर ते मरीन ड्राईव्ह प्रवास वेगवान होणार। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह नव्या बोगद्याच्या बांधकामासाठी 7,326 लाखांचं कर्ज मंजूर। साताऱ्यातील कमानी हौद परिसरात मध्यरात्री एकावर गोळीबाराचा प्रयत्न, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। अंतिम मतदार यादी 5 ऐवजी 22 जानेवारीला प्रसिद्ध होणार, निवडणूक आयोगाकडून 12 राज्यांना मुदतवाढ। नागपूर, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यामध्ये संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणार, सरकारकडून 40 कोटींचा निधी मंजूर। केंद्राकडून शेतकऱ्यांना 6,000च्या ऐवजी आता 9,000 मिळणार, पीक विम्याची व्याप्तीही वाढवण्यात येणार। अभिनेत्री जयाप्रदा यांना अटक करण्यासाठी यूपी पोलिसांची पथकं दिल्लीसह मुंबईत। आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी जयाप्रदा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट। नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापरल्यास थेट तडीपारीची कारवाई, पोलीस आयुक्त कर्णिक यांचे आदेश। नायलॉन मांजाची निर्मिती, खरेदी आणि विक्रीवर बंदी। बेटिंग ॲप आणि बनावट कर्ज देणाऱ्या जाहिरातींवर बंदी येणार, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून आरबीआयला केवायसी प्रक्रिया अधिक व्यापक बनवण्याची विनंती। गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडलं, सर्वच भाज्या 50 रुपयांवर, पावसामुळे 60% भाज्या शेतातच खराब। राजस्थान सरकारकडून जनतेला 9 वर्षाची भेट, 1 जानेवारीपासून उज्ज्वला गॅस सिलेंडर आता 450 रुपयांना मिळणार। राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 265 वर, नव्या 87 कोरोना रुग्णांची नोंद, तर मुंबईमध्ये कोरोनाचे 19 नवे रुग्ण। मध्य प्रदेशमध्ये गुनाहून आरोनला जाणाऱ्या बसला भीषण आग, बस जळून राख, तर 13 प्रवाशांचा मृत्यू, मृतांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता।